क्योंकि परमेश्वर का वचन में जीवन है। आमेन। परमेश्वर का वचन में ताकत है। आमेन। हालेलुया, 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 बहुत कम आवाज। हालेलुया, हालेलुया। गुड। आमेन। सो टुडे इज अ डे ऑफ विक्ट्री। मग आज जे आहे हा विजयाचा दिवस टुडे आहे इज नॉट अ डे ऑफ डिफीट, आणि आज काय हारल्याचा दिवस नाहीये, बिकॉज कारण इन द वर्ल्ड जगात डेथ इज अ लॉस. मृत्यू हे एक गमवलेली गोष्ट आहे Death is not seen as a victory in this world. आणि ह्या जगात मृत्यू ह्याला विजयशाली नाही मानलं जात. But this afternoon, पण ह्या दुपारी I want to tell you all, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं the आहे. word of God says, देवाचं वचन असं म्हणतं की Jesus conquered death through death. आणि येशू ख्रिस्तानी मृत्यूद्वारा मृत्यूवरती विजय पावला He conquered death आणि त्यांनी मृत्यूवरती विजय पावला through death. मृत्यूद्वारा. You know how he conquered? आणि मग तुम्हाला माहितीये का त्यांनी कसं ते विजयशाली ठरला? In flesh, Jesus was in the earth. When Jesus was there, he was like us in flesh. आणि जेव्हा तो या जगात होता तेव्हा तो शारीरिक देहात होता आपल्यासारखंच. Like you and me, he was with full of flesh and blood. तुमच्यासारखं आणि माझ्यासारखं तो एक मांस आणि रक्तानी होता. But the difference is this. पण फरक हे आहे की When every man died and finished their life, आणि जेव्हा सर्व लोकांनी मृत्यू पावला आणि त्यांचं जीवन गमावलं, Jesus experienced the same death. येशू ख्रिस्तानी पण सेम मृत्यूतून गेला. But on the third day, पण तिसऱ्या दिवशी that death couldn't stop him. Hallelujah. ती मृत्यू त्याला थांबवू नाही शकली. The ultimate enemy of every man was death. आणि त्या सर्व लोकांचं जे शत्रू होता तो म्हणजे आखरी शत्रू. मृत्यू होतं. That's the last enemy. आणि तो शेवटचा शत्रू आहे In this world, या जगात. many people can escape from anyone or from anything. ह्या जगात हर एक व्यक्ती खूप काही गोष्टीतून किंवा खूप साऱ्या लोकांपासून वाचू शकतात. But everyone one day will face death. पण सर्वांना एक दिवशी मृत्यूचा सामना करायचाच आहे. वो दुश्मन से कोई भी escape नहीं हो मग त्या सकता. दुश्मनापासून कोणीही लांब पळू नाही शकत. Death is the biggest enemy. आणि मृत्यू जे आहे ते एक मोठं शत्रू आहे. And every man fall into the trap of that enemy. आणि सर्व मनुष्य त्या झपाट्यात पकडले जातात. But Jesus experienced the same death. आणि पण मग येशू ख्रिस्तानी तीच मृत्यू पण पावली. And he rose up on the third day. पण तरी पण तो तिसऱ्या दिवशी मृत्यूतून उठला. And he showed that Jesus has conquered the death. आणि मग त्याने ते दाखवलं की येशू ख्रिस्तानी त्या मृत्यूवरती विजय पावला. Amen. Hallelujah. हालेलुया. We are not worshipping someone who died forever. आणि मग आपण काय अशा व्यक्तीला आराधना नाही करत की जो सर्व काळासाठी मरून गेला. Yes, we believe once he died for us. आणि हो आपण विश्वास करतो की तो एकदा आपल्यासाठी मृत्यू पावला. But he rose up from the death and he is living forever and ever. पण तो त्या मृत्यूतून उठला आणि तो आता सर्व काळासाठी जीवित आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. So Good Friday हमको दुख फ्राइडे नहीं है. It's not आणि मग हा चांगला उत्तम शुक्रवार हा म्हणजे एक चांगला शुक्रवार Yes. आहे. मृत्यूचा शुक्रवार नाहीये not a painful Friday. आणि दुःखाचा शुक्रवार नाही. It is a glorious Friday. पण तो एक विजयशाली शुक्रवार आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. On this day, आणि मग या दिवशी I want to share something about God's love. आणि मला आज काहीतरी देवाच्या प्रीतीबद्दल सांगायचं आहे. Because if I can tell in one word why Jesus came, आणि जर मी एका शब्दामध्ये सांगू शकतो की येशू ख्रिस्त का आला म्हणून, with one word, एका शब्दाने, if I want to explain why Jesus came, की मला जर समजवायचं असेल की का येशू ख्रिस्त आला, I would say like this. मी असं म्हणेल की Jesus came to bring God's love to humanity. येशू ख्रिस्त आला कारण की त्यांनी म्हणजे देवाची प्रीती लोकांकडे आणली. He came for one purpose. तो फक्त एका कारणासाठी आला, that to bring down God's love upon each and every one. की देवाची प्रेम जे आहे ते सर्वांवरती उतरून आणण्यासाठी. Amen. Hallelujah. हालेलुया. So we're going to understand through the word of God
how deep is God's love. मग आपण जे आहे ते देवाच्या वचनातून समजूया की देवाची प्रीती किती खोल आहे. कितने लोग को समझ में आना है परमेश्वर का प्यार कितना गहरा है. आणि मग किती लोकांना समजलं पाहिजे की देवाचं प्रीती किती खोल आहे. How deep. Amen. आणि Hallelujah. किती खोल आहे. हालेलुया. Yeah. We're going to read Romans chapter 8 verse 32. आणि मग आपण रोमकरास 8:32 हे वाचूया. Can someone read in Marathi, मग please? कोणीतरी मराठीमध्ये वाचा The बरं. book of Romans chapter 8 verse 32. रोमकरास 8:32. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसं देणार नाही. Amen. Here the word of God says, आणि इथं वचन असं म्हणतं He who did not spare his own son. की ज्यांनी आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही. I want to start over there. मला तिथं सुरुवात करायची आहे. I love this verse so much. मला हे वचन खूप आवडतं. Here the word of God says, इथं देवाचं वचन असं म्हणत आहे, God the Father देव जे पिता is a very loving Father. तो खूप प्रेमळ पिता आहे. He created you and me. त्यांनी तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. If you go to the book of Genesis, मग जर तुम्ही उत्पत्ती, उत्पत्तीमध्ये जर जाऊन पाहताल, we can see how God created Adam and Eve. मग आपण पाहू शकता की देवाने कसं आदामाला आणि हावेला बनवलं. Adam and Eve was a dream creation of God. आदम आणि हावा हे देवाचं Special. स्वप्नाचं निर्माण करता होत. Means he is a very special creation of God. कारण की तो जे आहे तो देवाचं फार खास निर्मिती होत. We all came from that creation. आणि मग आपण त्या निर्मितीमधून आलेलो You आहोत. know, बहुत लोग को इच्छा रहता है ना, मेरा डैडी कौन मेरे को रहना चाहिए. I want to know मग who's मला my. असं किती लोकांना तरी असं वाटत असतं की माझे पूर्वज कोण आहे ते मला माहिती पाहिजे. I tell you, our forefather name is Adam and our grandmother name is Eve. आणि मग मी तुम्हाला सांगतो की आपले पूर्वज म्हणजे आपली आजी म्हणजे हवा आणि आजोबा म्हणजे आदम आहे. They are the first creation of God. आणि ते जे आहे ते देवाची पहिली निर्मिती And आहे. they were a special creation. आणि ते जे आहे ते फार मौल्यवान निर्मिती होती. They were not like every other creation of this world. ते काय होते ते समान बाकीच्या निर्मितीसारखे नव्हते. When God created everything out of His word, जेव्हा देवाने सर्व काही निर्माण केलं त्याच्या एका शब्दाद्वारे, He created each and everything by His words. त्यांनी त्याच्या शब्दाद्वारे सगळं काही निर्माण केलं. But when it came to create man, पण जेव्हा एक मनुष्याला बनवायची वेळ आली, He never just used His word to create. त्यांनी फक्त त्याचे शब्द नाही वापरले ते निर्मिती The बनवायला. word of God says He stooped down and He designed man by His own hands. आणि वचन असं म्हणतं की तो असा खाली वाकला आणि त्यांनी त्याच्या स्वतःच्या हाताने ती निर्मिती बनवली. You know why He created man out of His hands but not in words? मग तुम्हाला माहिती आहे का त्यांनी मनुष्याला हाताने बनवलं पण शब्दाने का नाही बनवलं? The word of God says, देवाचं वचन असं म्हणतं we are fearfully and wonderfully made. की आपण भयाने आणि सुंदरतेने बनवलेलं गेलेलं Which आहे. means this. ज्याचा अर्थ हे आहे, When God wants to create man, जेव्हा देवाला एक मनुष्याला निर्माण करायचं होतं, He was so much conscious about how that man should be. तो खूप लक्ष देऊन काम करत होता त्या निर्मितीवरती की कसं हा मनुष्य घडायला पाहिजे. He doesn't want man to be anything and whatever it looks. He wants man to be exactly like him. आणि त्याला जे आहे ते मनुष्य असं कसंही पण बनावा असं इच्छा नव्हती, पण त्याला स्वतःच्या रूपामध्ये त्या मनुष्याला घडवायचं. Because the word of God says you and me are created in God's image. कारण की वचन असं म्हणतं की तुम्ही आणि मी देवाच्या स्वरूपात बनवलेलं आहे. You know, many times we always think low about some other person. आणि आपण नेहमी दुसऱ्या व्यक्तीबद्दल खाली पाहतो. Especially if someone is bad. आणि जर तुम्हाला ती व्यक्ती वाईट वाटत असेल तर हम मग क्या बोलते? कोई गलत इंसान तो हम क्या बोलते? क्या आदमी है यार, हम ऐसे बोल जाते हैं ना. We always put that person down. आणि मग आपल्याला जर कोण व्यक्ती चांगलं नाही वाटलं, वाईट वाटलं तर आपण नेहमी म्हणतो काय तो मनुष्य आहे आणि आपण नेहमी त्यांना खाली पाडून But बोलतो. if you understand the word of God, पण जर तुम्ही देवाचं वचनला समजता, you will know one truth. तुम्हाला एक सत्य कळेल Everyone carry the image of God.
की हर एक व्यक्ती देवाच्या स्वरूपात बनलेला आहे We all carry the image of God. आणि आपण सर्वजण देवाची रूपाला घेऊन चालतो, प्रतिमा घेऊन Whether someone is rich or poor, चालतो. जर कोणी श्रीमंत असो नाही तर कोणी पण गरीब असो, whether someone is male or female, किंवा कोणी पुरुष असो किंवा स्त्री असो, everyone carry the image of God. सर्वजण जे आहेत ते देवाच्या रूपात बनवलेले आहेत. How bad that person is. मग किती वाईट ते व्यक्ती आहे, That person carry the image of God. किती व्यक्ती देवाच्या रूपात बनवलेली So आहे. the way God created you and me in His image. तर त्याच रूपाने त्याच प्रतीने देवानी तुम्हाला आणि मला त्याच्या रूपामध्ये बनवलेलं That आहे. first man and women was created in God's image. आणि मग पहिला आदम आणि हवा जे आहे ते देवाच्या रूपात बनवलेले गेले होते. And God gave the whole earth in their hand. आणि देवानी सर्व जग त्यांच्या हाती सोपवलं. Hallelujah. हालेलुया. शायद हमको एक गुंठा जगह मिलेगा तो अच्छा लगता है ना. But God gave the whole earth to Adam and Eve. मग आपल्याला फक्त एक गुंठा जागा जर भेटली तर आपल्याला खूप छान वाटतं ना, पण देवाने आदम आणि हवाच्या Can you हातात imagine? सर्व जग दिलं होतं. Can you imagine how giving personality the God is? म्हणजे तुम्ही बघू शकता की देवाला देण्याची किती सवय होती. He is a cheerful giver. आणि तो एक संतुष्टाने देणारा व्यक्ती So होता. He cheerfully gave the whole earth in the hands of Adam and आणि Eve. मग त्याने संतुष्टाने सर्व जग आदम आणि हवेच्या हाती And सोपवलं. God told man, आणि देवाने त्या मनुष्याला बोलला as how I rule in heaven, की जसं from heaven. मी स्वर्गात राज्य करतो, as how I have dominion over everything, जसा माझा राज्य आहे सर्व गोष्टींवर, same way even you will have dominion over this earth. तसंच तूही ह्या जगावरती राज्य करशील. But पण God gave all this to man. सर्व काही देवाने त्या मनुष्याच्या हाती दिलं. Yet after receiving all these things, तरीही हे सर्व काही मिळाल्यानंतर man did sin against God. मनुष्याने देवाच्या विरुद्ध पाप केलं. Man did things that is against God's commandments. मनुष्याने देवाच्या जी आज्ञा होती त्याच्या विरुद्ध तो गेला. That first man and women breached the law, commandments, and they did sin. आणि मग ते जे पहिला मनुष्य आणि स्त्री होती त्यांनी देवाच्या विरुद्ध पाप केलं. By receiving everything, सर्व काही मिळाल्यानंतर सुद्धा, by receiving all these great things of God, सर्व काही मिळाल्यानंतर सुद्धा yet they fall for sin. तरीही ते पापासाठी पडले. Devil came and deceived them by sin. सैतान आला आणि त्यांना म्हणजे देवाच्या ह्याच्यातून विचलित केलं. From there, आणि मग तिथून every man and woman was born in sin. सर्व लोक म्हणजे सर्व पुरुष आणि स्त्रिया पापामध्ये जन्मले. Because the first man was sinned, कारण की पहिला मनुष्याने पाप केलं. every man and women in this world are getting born in sin. मग सर्व स्त्रिया आणि पुरुष त्या पापामध्ये जन्मत आहे. कितने लोग के अंदर ऐसे सोच आया, मेरे को ये नहीं करना चाहिए बट मैं क्यों कर रहा हूँ. मग किती लोकांना असं वाटलं की मला हे करायला नाही पाहिजे, पण ते गोष्ट माझ्याकडून घडत आहे. ये पाप मेरे को नहीं करना है बट फिर भी मैं कर रहा मग हूँ. हे पाप मला नाही करायचंय पण तरी पण हे माझ्याकडून होत आहे. I tell you why that is happening inside मग us. मी तुम्हाला सांगतो की ते आपल्या आत का असं होत Because आहे. that seed of sin from Adam, कारण की ते जे पापाचं बीज होतं ते आदमापासून आलेलं, that seed of sin from Eve, ते जे पाप ते हवेपासून आलं, has come upon each and every one of us. ते सर्वांवरती आता आलेलं आहे. That's why we are getting born in sin. त्यामुळे आपण जे आहे त्या पापामध्ये जन्मत आहोत. That's why our life is filled with sin. म्हणून आपलं जे जीवन आहे ते पापाने भरलेलं Today, आहे. if you are sitting here मग जर तुम्ही आज इथे बसलेले आहात and you are influenced by some sin in your life, आणि मग तुम्ही कोणत्या तरी पापाने तुम्हाला असं म्हणजे if you're addicted, अडिक्ट म्हणजे तुम्हाला व्यसन आहे, if you are somewhere chained up by some sin in your life, जर तुम्ही कोणत्या तरी पापाने साखळी घातले गेलेले आहात, remember, it is not from God. मग हे लक्षात ठेवा हे देवापासून नाहीये. God never puts sin inside us. देव कधी पाप आपल्या आत नाही घालत. God is a holy God. देव जे आहे तो पवित्र आहे. There is no sin inside him. त्याच्यामध्ये पाप नाहीये. He is a loving Father. तो एक
प्रेमळ पिता आहे. That loving Father gave everything for us. आणि मग त्या प्रेमळ पित्याने सर्व काही दिलं आपल्यासाठी. Yet through devil, sin has come inside us. आणि तरीही सैतानाद्वारे पाप आपल्या आत आलेलं आहे. And that's how we are getting chained in the life of sin. आणि तसंच आपण बांधलो जात आहोत त्या पापामध्ये. That sin brought curse upon us. त्या पापाने आपल्यावरती श्राप आणले आहे. Many curse in us in our families. अनेक श्राप आलेले आहेत आपल्यामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये. If you wonder your life is so destructed, जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमचं जीवन फारच वाईट झालेलं आहे, if you wonder your family is so ruined, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची जे कुटुंब आहे ते तहसमैस झालेलं I आहे, tell you that is the curse operating because of the sin. मग मी तुम्हाला सांगतो की ते श्राप आहे पापाने घडलेल्यामुळं. So all this sin, all this curse, man has received in himself because of his आणि mistakes. मग हे जे काही पाप आहे, जे काही श्राप आहे, हे त्या मनुष्याच्या चुकीमुळे आहे. And this God आणि हा देव who gave everything to man ज्यांनी सर्व काही दिलं मनुष्यासाठी is now getting broken by seeing his same image, mankind suffering in sin. आणि मग तो तुटला जात आहे की त्याच्या लोकांना ते पाहताना की ते काय गोष्टीतून चाललेले आहे. God gets broken when he see your life and my life getting destroyed. देव जे आहे तो तुटला जातो जेव्हा तो पाहतो की तुमचं आणि माझं जीवन तहसमैस होत आहे. हमारा नाश देख के खुश नहीं होने वाला परमेश्वर, हमारा नाश देख के परमेश्वर का दिल तोड़ता है. आणि His heart breaks. आपला नाश होताना पाहून देवबापाचं हृदय जे आहे ते दुखलं जातं. So this God आणि मग हा देव who gave all the creation that he made to man, ज्यांनी सर्व काही गोष्ट त्यांनी निर्माण केलेली त्या मनुष्याच्या हाती दिली, that man who's made in God's image is walking in sin. आणि तोच माणूस जो देवाच्या स्वरूपात बनवलेला आहे तो पापामध्ये जेव्हा चालत आहे. God gave everything, देवानी सर्व काही दिलेलं but आहे yet त्याला. man took it so light पण तरीही त्या मनुष्याने ते खूपच हलक्या रीतीने and घेतलेलं he आहे. lost everything in his life. आणि मग त्यांनी जे आहे त्याच्या जीवनातलं सर्व काही गमावलं The आहे. word of God says because of sin, मग देवाचं वचन असं म्हणतं की पापामुळे the glory of God left man. देवाची जी महिमा होती ती सुटून गेली, Because of निघून sin, गेली. पापामुळं man life was filled with curse. मनुष्याचे जे जीवन होतं ते श्रापाने भरलं गेलं. Because of sin, पापामुळं sickness has accompanied man's life. जे आजारपण आहे ते त्या मनुष्याच्या जीवनात आलेला आहे. On this Good Friday, आणि या उत्तम शुक्रवारी if you are sitting here and wondering why your life is filled with sickness, जर तुम्ही इकडे बसलेत आणि विचार करत आहे का तुमचं जीवन आजाराने भरलेलं आहे, if you are wondering why your life is filled with curse, आणि जर तुम्ही इथं बसून तुम्हाला विचार पडला असेल की माझं जीवन श्रापाने का भरलेलं if आहे, you wonder why your life is filled with every sins in your मग life, तुम्हाला जर विचार पडला असेल की सर्व काही पापा श्रापाने माझं जीवन का भरलेलं आहे, today listen to me that our life got disastrous because of our sins. आणि मग तुम्ही हे समजून घ्या की आपलं जे जीवन आहे ते वाईट झालेलं आहे कारण की आपल्या पापांमुळं. And we are all sinned. आणि मग आपण सर्वांनी पाप केलेलं आहे. No one excluded. कोणी पण असं सुटून म्हणजे कोणी पण असं वेगळं नाहीये त्या That गोष्टी. everyone sinned and fall short the glory of हर God. एक व्यक्तीने पाप केलेलं आहे आणि देवाच्या महिम्यातून बाहेर पडलेला And आहे. this God आणि हा देव who gave everything to ज्यांनी man सर्व काही दिलं मनुष्याला, is now broken inside. आता तो तुटलेला आहे आतमध्ये. His heart was broken inside. आणि त्याचं मन जे आहे ते तुटलेलं होतं आतमध्ये. हृदय जे होतं ते तुटलेलं होतं. His heart was broken when he saw devil destroying his people's life. त्याचं हृदय तेव्हाच तुटलेलं होतं जेव्हा त्यांनी सैतानाला पाहिलं त्याच्या लोकांचं जीवन तहसमैस करताना. Today, this afternoon, God's heart will be crushed every time when devil is tormenting your life. आणि आज दुपारी त्याचं हृदय तेव्हा तेवढंच तुटलं जाईल जेव्हा जेव्हा सैतान तुमच्या जीवनामध्ये त्रास देतो. When devil is tormenting you with sickness, जेव्हा सैतान तुम्हाला
आजारपणाने त्रास देतो, his heart get broken. त्याचं हृदय तुटलं जातं. When devil is tormenting you with curse, जेव्हा सैतान तुम्हाला श्रापाने त्रास देतो, his heart get broken. त्याचं हृदय तुटतं. When devil is tormenting you with every sin, मग जेव्हा सगळ्या पापांनी सैतान तुम्हाला त्रास देतो, God's heart get broken. देवाचं हृदय तुटतं. But I have a good news this afternoon, पण माझ्याकडे एक चांगली बातमी आहे या दुपारी. that God with broken heart तोच देव त्या तुटलेल्या हृदयासंगती never sat in heaven still wondering how he can save humanity. कधीही स्वर्गात असाच बसला नाही हे विचार करत की आपण मनुष्य जातीला कसं वाचवू शकतो. 2000 years back, 2000 वर्षापूर्वी that God in heaven तो देव जो स्वर्गात होता, decided to stop the tormentation of humanity. त्यांनी निर्णय घेतला की मनुष्य जातीचा जे काही त्रास आहे तो सर्व He थांबवण्यासाठी decided to stop devil taking authority over man. त्यांनी निर्णय घेतला की सैतानाने लोकांना त्रास देण्यासाठी बंद करायलाच He पाहिजे. decided no more my children will be afflicted by this enemy. आणि मग त्यांनी हे निर्णय घेतला की इथून पुढे माझ्या लेकरांना सैतान त्रास नाही देऊ शकत. You know what he did? मग तुम्हाला माहितीये का त्यांनी काय केलं? He sent his son Jesus into this world. त्यांनी त्याच्या पुत्र येशूला ह्या जगात पाठवलं. Jesus came for one purpose. येशू ख्रिस्त फक्त एका कारणासाठी आला. The word of God says, वचन असं म्हणतं, Jesus came to destroy the works of the devil. वचन असं म्हणतं की येशू ख्रिस्त ह्यासाठी आला की तो सैतानाचे कार्य समाप्त करू He शकत. didn't came to start a religion. तो काय आहे? तो एक धर्म स्थापन नाही करायला He आला. didn't came to start some righteous people's club. आणि मग तो एक नीतिमान लोकांचं क्लब चालू करायसाठी नाही आला. Jesus came to destroy every works of devil in everyone's life. तो जे आहे तो ह्या जगात आला की सर्व लोकांच्या जीवनामध्ये सैतानाचं कार्य तहसमैस करण्यासाठी. 2000 years back, 2000 वर्ष अगोदर that Jesus came तो येशू ख्रिस्त आला and he healed each and everyone whom he saw. आणि त्यांनी हर एक व्यक्तीला बरं केलं ज्याला त्यांनी पाहिलं. He gave forgiveness to the people who are sinning. आणि त्यांनी लोकांना क्षमा केलं ज्यांनी पाप केलेला आहे. He delivered people from every torment of the demons. आणि मग त्यांनी जे आहे सर्व लोकांना सुटका दिली जे सैतानाच्या खाली होते. This afternoon, या दुपारी that same Jesus is there in this hall. तोच येशू ख्रिस्त इकडे आहे. That Jesus want to bring deliverance into your life. त्या येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये सुटका आणायची आहे. That Jesus want to heal you from every sickness. त्या येशू ख्रिस्ताला तुम्हाला बरं करायचं आहे हर एक That आजारापासून. Jesus want to do mighty things in your life. आणि त्याच येशू ख्रिस्ताला महानशे कृत्य तुमच्या जीवनामध्ये करायचे आहे. Because the same Jesus who walked 2000 years back कारण की हाच येशू ख्रिस्त जो 2000 वर्षापूर्वी होता is still living and he's working in people's आणि life. तो आताही जिवंत आहे आणि तो लोकांच्या आत काम करत आहे. The आमेन. word of God says, आणि देवाचं वचन असं म्हणतं, if you call upon the name of the Lord, जर तुम्ही देवावरती हाक मारली you shall be saved. तुम्हाला वाचवलं You जाईल. shall be saved from every works of the enemy. तुम्हाला सर्व काही चुकीच्या गोष्टीपासून वाचवलं जाईल. Hallelujah. That Hallelujah. work of God is still continuing. आणि ते जे देवाचं कार्य आहे ते अजूनही चालू आहे. So Jesus came and healed and delivered many. मग येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी अनेक लोकांना सुटका दिली. And at the end, आणि शेवटी this Jesus हाच येशू came ख्रिस्त to fulfill the purpose of God. तो आला आणि त्यांनी देवाचं जे कार्य होतं ते पूर्ण केलं. And the purpose of God was this. आणि ते कार्य म्हणजे हे होतं की For all the sins that man has committed, जेवढे काही पाप मनुष्याने केलेले आहे everyone need to take the punishment. सर्वांनाही ते त्याचं शिक्षा मिळेल. Because the word of God says, कारण की देवाचं वचन असं म्हणतं wages for sin is death. आणि पापाची जी शिक्षा आहे ती म्हणजे मृत्यू आहे. Death is the result for all the sins. आणि मृत्यू आहे ह्या सर्व पापांचं म्हणजे सोल्युशन. Yeah, then God, that when it says death,
आणि मग जेव्हा ते म्हणतं की मृत्यू, it means our eternal separation from God. ते म्हणजे आपलं सर्व काळिक वेगळं होणं देवापासून. It is not speaking about the death of this flesh. मग हे फक्त या शारीरिक रूपात मृत्यूचं नाही बोलत आहे. It speaks about the eternal separation from God. आणि मग ते सर्व काळासाठी देवापासून लांब होणं So the असं wages म्हणत of आहे. sin, मग जे the result of sin, मग जे पापाचं जे परिणाम हे आहे is death. की मृत्यू. And no one can face that death. आणि मग ती मृत्यू कोणीही नाही पाहू You शकत. know why? का माहितीये का? Even by death, मृत्यू मधून पण no one can receive salvation. कोणालाही तारण नाही प्राप्त होऊ Because शकत. no one is righteous to get salvation. कारण की कोणही नीतिमान नाहीये त्या तारणासाठी. That's why for every man there was no hope. त्यामुळे सर्व काही व्यक्तीसाठी, हर एक व्यक्तीसाठी काही आशा नव्हती. But the word of God says, पण देवाचं वचन असं म्हणतं. God in the verse 32, आणि मग रोमकरास 8:32 मध्ये देव असं म्हणत God आहे didn't spare his son. की ते वचन असं म्हणत आहे की देवाने त्याच्या एकुलता एक पुत्रालाही सोडलं नाही. You know what that mean? म्हणजे काय माहितीये का? ये दुनिया सब चीज परमेश्वर लोगों को दिया. म्हणजे हे सर्व जग त्यांनी लोकांसाठी दिलं. हर चीज परमेश्वर लोगों के लिए दिया. हर एक गोष्ट परमेश्वराने लोकांसाठी दिली. आखिरी देने के लिए परमेश्वर के पास उसका बच्चा था. आणि There is शेवटची only one गोष्ट म्हणजे तो त्याचा एकुलता एक पुत्र son. होता. That was the only person left with God. आणि तीच एक शेवटची गोष्ट होती त्याच्याकडं राहिलेली. And in order to save you and me, आणि तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी this loving father हा प्रेमळ पित्या gave his son Jesus for you त्यांनी and me. त्यांनी त्यांचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. वो एक पुत्र को भी परमेश्वर छोड़ा नहीं. आणि Hallelujah. मग त्या एकुलता एक पुत्राला सुद्धा देवानी सोडलं नाही. You know, when in this world, मग ह्या जगामध्ये when we all think about what we want, जेव्हा आपल्याला असा विचार पडतो की आपल्याला काय पाहिजे, God gave everything for man. देवाने सर्व काही मनुष्य जातीसाठी दिलं. Father gave everything to his children. पित्याने त्याच्या पुत्रांसाठी सर्व काही दिलं, And लेकरांसाठी the सर्व काही last thing दिलं. was Jesus himself. आणि शेवटची गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः. And this Jesus was hanged in the cross आणि मग तोच येशू ख्रिस्त त्या क्रुसावरती लटकला होता to carry our punishment, तुमच्या आणि माझ्या to पापासाठी, carry your sins and my sins, तुमचं आणि माझं पाप घेऊन to चालण्यासाठी, carry your curse and my curse, तुमचं पाप आणि तुमचं पाप श्राप आणि माझं श्राप घेऊन to चालण्यासाठी, carry your sickness and my sickness. तुमचं आजारपण आणि माझं आजारपण घेऊन चालायसाठी. Today on this Good Friday, मग आज या उत्तम शुक्रवारी the message of Jesus येशूचा हेच वचन is आहे. not a story. येशूचं वचन हे एक कथा नाहीये, The message of cross, एक क्रूसाची संदेश. the message of cross is not a story. क्रूसाचा संदेश ही एक कथा नाहीये. The message of cross is a reality. जो क्रूसची जी कथा आहे ते एक सत्य आहे. It can still happen today. आणि ते आजही घडू शकते. You can still experience the power of the message of cross. आणि तुम्ही आजही ते देवाची महिमा जाणू शकता, क्रॉसची महिमा जाणू शकता. What it means? त्याचा अर्थ काय आहे? You still can experience freedom from sin from Jesus. तुम्हाला पापाचं स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकतं येशू ख्रिस्ताद्वारे. You can still experience freedom from sickness, all sickness आणि in तुम्ही Jesus. जे आहे ते सर्व काही आजारपणापासून निघू शकता येशूच्या नावात. You can still experience freedom from all the curse in Jesus. आणि मग तुम्ही ते आजही जाणवू शकता स्वातंत्र्यता पापापासनं येशूच्या क्रूसामुळे. Hallelujah. Hallelujah. That is the message of cross. आणि मग तेच आहे क्रूसचा संदेश. Today God wants to make that message reality in your life. आणि मग देवाला ते जे वचन आहे त्याला सत्य बनवायचं आहे तुमच्या जीवनात. आज हम इधर नहीं आया सिर्फ कहानी सुनने के लिए. मग आपण एक फक्त कथा ऐकण्यासाठी इकडे जमा नाही आज झालोय. इधर हम आया है स्वातंत्र्य अनुभव करने के लिए. आणि मग Hallelujah. आज आपण जे आहे ते स्वतंत्र पण जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. We came here to experience freedom in Jesus. आणि मग आपण जे आहे ते स्वातंत्र्यपणा येशूमध्ये जाणवण्यासाठी That आलेलो आहे. sacrifice of Jesus. मग तो जो परमेश्वर का त्याग.
परमेश्वराचा त्याग आहे should not go in vain. ते काही असंच हलक्यात वाया जायला नाही It will पाहिजे. never go in vain. ते कधीही वाया नाही जायला If you are पाहिजे. ready to accept the power of His salvation, जर तुम्ही तयार आहात त्याने केलेल्या कृत्याच्या ताकदीमध्ये, if you are ready this afternoon जर तुम्ही तयार आहात या दुपारी to call upon His name त्याच्या नावावरती हाक मारण्यासाठी and say, Jesus, I need deliverance from all sin, curse and sickness. आणि म्हणाला की हे देवबापा मला सर्व काही पापा श्रापा आणि आजारापासून सुटका पाहिजे. If you are ready to call His name and ask this afternoon, आणि जर तुम्ही त्याच्या नावाला हाक मारून हे विचारण्यासाठी तयार आहात today या दुपारी, Jesus is ready to proclaim His deliverance over our life. आज येशू तयार आहे तुमच्या जीवनावरती डिलिव्हरन्स बोलायसाठी, सुटका God touched बोलायसाठी. the curseful like mine. आणि जर माझ्यासारख्या पापी व्यक्तीला जर देवबापा स्पर्श करू शकतो, Oh, if God can touch me, जर देव मला स्पर्श करू God शकतो, can touch any one of you, every तर one of देव you. हर एक व्यक्तीला तुम्हाला स्पर्श करू शकतो. Hallelujah. He हालेलुया. didn't spare His son for you and me. त्यांनी त्याच्या स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राला नाही सोडलं तुमच्या आणि He माझ्यासाठी. delivered Him for us. त्यांनी आपल्यासाठी त्याला त्यागलं. Today the message of God's love is this, आणि आज देवाच्या प्रीतीचा संदेश हे आहे की that I am a God who save you. की मी असा देव आहे जो तुला वाचवतो. I am your Father who save you. मी एक पिते आहे जो तुला वाचवतो. I am your Father who deliver you from every works of the devil. मी असा पिता आहे की जो तुला सर्व काही सैतानाच्या बंधनातून सुटका देतो. How many of you ready to call upon the name of Jesus this afternoon? आणि मग किती जण आज येशूच्या नावाने हाक मारायला तयार आहात या दुपारी? No matter how deep your sin is, आणि किती खोल तुमचं पाप असेल, no matter how much worse addicted you are in आणि sin, कितीही तुम्ही पापाने झुजलेला आहात, how much worse your curse is, किती तुमचा श्राप वाईट असू दे, how bad your sickness may be, आणि किती वाईट तुमचा आजारपण असू दे, Jesus carried everything in the cross. येशू ख्रिस्तानी सर्व काही त्या क्रूसावरती घेतलेलं Hallelujah. आहे. He shed His blood for you and me. आणि त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचं स्वतःचं जे रक्त आहे ते And the सांडलं. word of God says, आणि देवाचं वचन असं म्हणतं, the blood of Jesus has the power to cleanse all our sins. आणि देवाच्या रक्तात अशी ताकद आहे की आपल्या सर्वांचे पाप धुवून काढू शकतो. हालेलुया. हालेलुया. हमारा पाप को एरेस करने वाला एक ही एरेसर है, परमेश्वर का लहू. आणि मग आपल्या पापाला जे मिटवण्यासाठी एकच खोडरबर आहे, ते म्हणजे की येशू ख्रिस्ताचं रक्त. Hallelujah. Hallelujah. That blood of Jesus today has the power to cleanse all our sins. आणि मग तेच देवाच्या रक्तामध्ये ही ताकद आहे की आपल्या हर एक पापाला ते बुजवून काढत आहे. Jesus was hanged in a wood. आणि येशू ख्रिस्त जे आहे त्या लाकडावरती लटकवलं गेलं होतं. He त्याला was hanged. त्याला लटकवलं गेलं You know why होतं. he was hanged? तुम्हाला माहिती का त्याला का लटकवलं गेलं होतं? Bible says, बायबल असं म्हणतं की cursed is anyone who's hanged in the cross. पापी तो आहे ज्याला क्रूसावर, श्रापित तो आहे ज्याला क्रूसावरती लटकवलं गेलेलं. Jesus hanged in the cross आणि येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती लटकला so that he can become cursed on behalf of us. ज्या करता तो आपल्या ऐवजी ते तिकडं ते श्राप ठरू. Jesus took all our curse. येशू ख्रिस्तानी आपलं सर्व काही श्राप My घेतले. dear brothers and sisters, we don't want to live in curse anymore. मग माझे प्रिय भावान बहिणींनो, आपल्याला त्या श्रापामध्ये जगायची गरज नाही आता. Because Jesus took all our curse in कारण the की cross. येशू ख्रिस्तानी सर्व काही आपले जे काही श्राप आहेत ते त्या क्रूसावरती And घेतलेले at the आहे. last, आणि मग शेवटी the word of God says, देवाचं वचन असं म्हणतं by the stripes of Jesus, की येशूने खाल्लेल्या फटक्याने आपण बरं झालो आहोत. you and me are healed forever. आणि आपण सर्व काळासाठी बरं झालो आहोत. God took all our sickness by देवानी- taking stripes in His body. देवाने आपले सर्व काही रोग, पाप, श्राप सर्व त्याच्यावरती घेतले त्या फटक्याद्वारा. When you see that Jesus आणि मग जेव्हा तुम्हाला तो येशू ख्रिस्त तुम्ही पाहताल filled with stripes in His body, सर्व फटके आणि कवडे खाल्ल्याने, remember those stripes are your sickness and my मग हे sickness. तुम्ही लक्षात ठेवा की ते जे फटके आहेत ते तुमच्या आणि माझ्या
आजारपणाचे आहे. Today, is your life living in sickness? मग आज तुमचं जीवन काय त्या आजारपणामध्ये राहत आहे का? Today is the call of God. मग आज देवाची वेळ आहे. Today, God is saying, देव आज म्हणत आहे by my stripes, you can be healed. की माझ्या फटक्याने तुला आरोग्य प्राप्त होईल. Through the stripes of Jesus, we are guaranteed healing in Him. आणि देवाच्या फटक्याने आपल्याला नक्कीच आरोग्य प्राप्त होईल. Hallelujah. हालेलुया. Let us ready to call upon the name of Jesus this afternoon. आणि मग आपण देवाच्या नावाने हाक मारूया ह्या And दुपारी. today He wants to do great and mighty things in our life. आणि मग त्याला खूप महानच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करायच्या Let us आहेत. all raise up this मग afternoon. आपण आता उभा राहूया त्या This दुपारी. Father आणि हा जो पिता who आहे didn't even spare His Son for us ज्याने आपला एकुलता एक पुत्राला सुद्धा सोडला नाही आपल्यासाठी, has brought salvation through Jesus in our life. त्यांनी येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या जीवनामध्ये उद्धार दिया. उद्धार आणला आहे. Today I want to tell you something आणि मग तुम्हाला आज मला काहीतरी सांगायचं that we आहे are going to approach the Lord's table this afternoon. की आज आपण मेज मध्ये जात आहोत. Remember, Jesus said, आणि मग हे लक्षात ठेवा की I am breaking this bread. येशू ख्रिस्त असं म्हणाला की मी ही जी भाकर आहे ती तोडत आहे. Likewise, even my body will be broken. जसं माझं शरीर तोडलं जाईल. Jesus said, येशू म्हणाला I am taking this wine. मी हे जे रक्त आहे ते घेत आहे, Wine. द्राक्षरस आहे ते घेत आहे, Because कारण soon I am going to shed my blood on behalf of us all. लवकरच माझं रक्त सांडलं जाणार आहे सर्वांसाठी. This afternoon, या दुपारी I want to tell you, as we going to encounter Lord's table, मला तुम्हाला असं सांगायचं की जसं आपण प्रभूच्या मेजात जात I आहोत, want to tell you, or today through Lord's table, you can experience deliverance in your life. तुम्हाला या मेजाद्वारे मुक्ती प्राप्त होईल. Today, through the blood of Jesus, you can receive salvation in your आणि life. देवाच्या रक्ताद्वारे तुमच्या जीवनामध्ये उद्धार प्राप्त होईल. God is ready to erase every sin of your life. आणि देवाला तुमच्या जीवनातले सर्व काही पापांना खोडून And टाकायचं God आहे. is ready to strengthen you to overcome sin through आणि His blood. देवाला तुम्हाला ताकद द्यायची आहे त्याच्या रक्ताद्वारा. कितने लोगों को वो ताकत चाहिए आज? आणि मग किती लोकांना ते ताकद हवी How आहे. many of you want to live a sinless life? आणि मग किती लोकांना पाप नसलेलं जीवन How many पाहिजे. of you want a curseless life? आणि किती लोकांना श्राप बगैर जीवन How many of you पाहिजे. want a sickless life? आणि किती लोकांना बगैर आजाराचं जीवन I पाहिजे tell you, आहे. that happens through the flesh and blood of Jesus. आणि मग मी तुम्हाला सांगतो ते फक्त देवाच्या रक्त आणि मांसाद्वारा So होतं. let us all raise our voice this मग afternoon आपण आपले मुख खोलून and प्रार्थना say, Lord, करूया आणि म्हणूया देवा, let this Good Friday, हा जो उत्तम शुक्रवार आहे let it not be an ordinary Friday in my तो life. फक्त एक साधारणचा शुक्रवार नसू दे माझ्या Let it not जीवनामध्ये. become an ordinary day in my life. तो एक साधारण दिवस नको बनवू देऊ माझ्या Lord, जीवनात. let me encounter you this afternoon. दे बाप्पा मला तुझा सामना करू दे या Hallelujah. दुपारी. कितने लोग परमेश्वर को मुलाकात करना आणि है? मग किती लोकांना येशूला भेटायचं I tell you, आहे. the Holy Spirit is here. मग मला तुम्हाला सांगू दे, पवित्र आत्मा इकडे The word of हजर God आहे. says, देवाचं वचन असं म्हणतं when की two or more gather in my name, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमा होतात, I am there. मी तिकडे आहे. So today I want to tell you all, की मग म्हणून मला तुम्हाला आज सर्वांना हे today सांगायचंय God wants to start a new thing in your की life. आज देवाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन करायचं He will आहे. do mighty things. तो खूप महानच्या गोष्टी करेल. Amen. Hallelujah. हालेलुया. So let us all close our eyes this evening. आणि मग सर्वांनी आपले डोळे मिटूयात. Let us all ask for God's grace to move in our life. आपण देवाच्या कृपेला आपल्या जीवनामध्ये काम Jesus. करण्यासाठी Come on, let's मागूया. हम सब मुंह खोल के परमेश्वर का नाम हम ऊंचा करें. यीशु मसीह आज हमारा जीवन को स्पर्श कर. आणि मग आपण आपलं मुख खोलून बोलूया की परमेश्वरा Same माझ्या to. जीवनाला तू स्पर्श कर. Lord, touch my life this evening. हे दे बाप्पा माझ्या जीवनाला Come on. तू स्पर्श कर ह्या दुपारी. Come on, इसमें हम शर्म नहीं रखना है. Let's open our mouth and say, Jesus, I need you this afternoon. आणि मग आपलं मुख खोलून तुम्ही बोला की ह्या दुपारी की हे दे बाप्पा मला तुझी गरज आहे. Come on, open your mouth this afternoon. मग आपलं Thank you, मुख Jesus. खोला आणि बोला. Lord, I believe you have taken all my sin. आणि दे बाप्पा मी विश्वास करतो की तू माझे सर्व काही पाप घेतलेले आहे. Lord, I believe in you this afternoon. मी तुझ्यावरती विश्वास करतो पित्या ह्या दुपारी. Thank you, Jesus. धन्यवाद पित्या. Thank you, Lord.
थँक्यू पिता. Thank you, Jesus. As we gonna approach Lord's table, आणि जसं आपण आता प्रभूच्या मेजात जात let us आहोत, all be committed and let us all be ready to take part in the Lord's table. मग आपण जे आहे ते मनापासून तयारी करूयात आपल्या देवाच्या मेजामध्ये If you are जाण्यासाठी. not baptized yet, जर तुमचा बाप्तिस्मा झाला नसेल, I will tell you to avoid this time. मग तुम्ही जे आहे मेजापासून दूर राहा. That doesn't mean God is denying you. म्हणजे ह्याचा अर्थ हे नाहीये की देव तुम्हाला नाकारत आहे, God wants you to take a decision in your life. पण देवाला पाहिजे की तुम्ही एक निर्णय घ्यावा आपल्या So जीवनामध्ये. let us all close our eyes this मग evening. सर्वजण आपले डोळे मिटूयात ह्या And if दुपारी. you are baptized, जर तुमचा बाप्तिस्मा झाला असेल, that you all can partake in Lord's table this मग afternoon. तुम्ही मेजामध्ये सामील होऊ शकता. कलवारी पहाड़ के ऊपर देखा दुख दर्द का दर्शन, आंखों में आंसू भरे, क्या यही है यीशु मेरे, क्या यही है यीशु मेरे। कलवारी पहाड़ के ऊपर देखा दुख दर्द का दर्शन, आंखों में आंसू भरे, क्या यही है यीशु तेरे, क्या यही है यीशु मेरे। यरूशलेम की गलियों पर बहाया लहू की धार, यरूशलेम की गलियों पर बहाया लहू की धार, तेरे बदन निंदा हुआ, कठिन है तुझे पहचानना, तेरे बदन निंदा हुआ, कठिन है तुझे पहचानना, कठिन है तुझे पहचानना। कलवारी पहाड़ के ऊपर देखा दुख दर्द का दर्शन, आंखों में आंसू भरे, क्या यही है यीशु मेरे, क्या यही है यीशु मेरे। कंधों पर क्रूस लिए, दो माह पसीनों में, कंधों पर क्रूस लिए, डूबा था पसीनों में, अपने को नम्र किया, निंदा को सहारा सा, अपने को नम्र किया, निंदा को सहा, निंदा को सहा। कलवारी पहाड़ के ऊपर देखा दुख दर्द का दर्शन,
आंखों में आंसू भरे, क्या यही है यीशु मेरे, क्या यही है यीशु मेरे। कलवारी पहाड़ के ऊपर देखा दुख दर्द का दर्शन, आंखों में आंसू भरे, क्या यही है यीशु मेरे, क्या यही है यीशु मेरे, क्या यही है यीशु मेरे। यस लॉर्ड, क्या यही है यीशु मेरे। Crucified, laid behind the stone, you live to die, rejected and alone, like a rose trampled on the ground. You took the cross and thought of me above all. Crucified, laid behind the stone, you live to die, rejected and alone, like a rose trampled on the ground. You took the cross, thought of me above all. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Let's all thank Jesus this afternoon. हम सब परमेश्वर को धन्यवाद करेंगे. Hallelujah. परमेश्वर, Lord, we want to thank you for your sacrifice. आणि धन्यवाद पित्या तुझ्या ह्या सॅक्रिफाईससाठी. Thank you for this flesh and blood. आणि धन्यवाद पित्या ह्या तुझ्या रक्तासाठी आणि मांसासाठी. Through your flesh, तुझ्या मांसाद्वारा, through your blood, तुझ्या रक्ताद्वारा today we are saved in Christ. आम्ही वाचवलेलो आहोत ख्रिस्तात. Thank you for your sacrifice, Father. धन्यवाद पित्या तुझ्या या सॅक्रिफाईससाठी. Thank you for all the pains. आणि धन्यवाद पित्या सर्व काही दुःख घेण्यासाठी. Thank you, Lord, for carrying all our punishment. आणि आमचे सर्व काही जे काही पनिशमेंट्स आहेत ते घेण्याबद्दल. And we proclaim. आणि आम्ही हे म्हणत आहोत, Through the blood of Jesus, येशू ख्रिस्ताच्या we are रक्ताद्वारा forgiven from all our sins. आम्हाला सर्व काही पापांमधून वाचवलेलं We are आहे. delivered from all the curses. आणि आम्हाला सर्व काही श्रापांमधून सुटका And we are मिळालेली आहे. healed from all sickness. आणि सर्व आजारांपासून आम्हाला आरोग्य मिळालेलं We आहे. thank you, Lord. धन्यवाद Thank you पिता. for the eternal life through the blood of Jesus. सर्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्ताच्या With रक्ताद्वारे thanksgiving, धन्यवादाच्या हृदयाने let's all partake in the Lord's table this सर्व evening. जण ह्या मेजामध्ये Thank you, भाग Lord. घ्या. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. सब सो गया? हालेलुया. सब सो गया? Amen. God bless you all. आणि मग देव बाबा तुम्हाला आशीर्वादित करो. This is the time to give for the Lord. आणि मग ऑफरिंगची वेळ आहे. So, Solomon, can you please? Which song? दे No, मला हे दे. तेरे नाम. हे दे. हे दे. नहीं, it's okay. अरे तेरे नाम में चंगाई, तेरे नाम में रिहाई, तेरे नाम में भलाई, तेरे नाम की दुहाई,
नाम में चंगाई, तेरे नाम में रिहाई, तेरे नाम में भलाई, तेरे नाम की दुहाई, तेरे नाम में सब नामों के पास, तेरे नाम में हम पाते हैं नज़ार, तेरे नाम में हम सब नामों के पास, तेरे नाम में हम पाते नज़ार। यीशुआ, 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 यीशुआ। Amen. Let's all pray and finish up the service. Lord, we want to thank you for this time. We धन्यवाद पित्या ह्या समयासाठी. thank you for your goodness and mercy, आणि Lord. तुझ्या चांगलिकतेसाठी धन्यवाद पित्या. Lord, thank you for this day या चांगल्या दिवसासाठी that धन्यवाद you have delivered us from all sin and curse and की sickness. तुम्हाला आम्हाला सर्वांना सर्व पाप आणि श्रापापासून काढून टाकलं Lord, आहे. today we speak a new life upon each and every one in Jesus' name. आणि सर्वांवरती एक नवीन जीवन आम्ही मागत आहोत येशूच्या नावात. Lord, your word says, देवबापा तुझं वचन असं I have म्हणतं given you the authority over all works of devil. की मी तुला अधिकार दिलेला आहे सैतानाच्या हर एक कृत्यांवर. From today, in the name of Jesus, आजपासून येशूच्या नावात we speak authority of God over each and every one. आपण सर्व लोकांवरती देवाचा अधिकार मागत आहोत. Over everything, let them take authority over devil's work in Jesus' आणि name. सर्व काही सैतानाच्या कृत्यावरती त्यांना देवाचा अधिकार प्राप्त होऊ We दे thank you, येशूच्या we नावात. thank you, and we bless your holy name. आणि आम्ही धन्यवाद मानतो आणि तुझ्या पवित्र नावाला आशीर्वादित In करतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. May the love of Father देवाची प्रीती and the sweet fellowship of the Holy Spirit पवित्र आत्म्याची and the सहभागिता grace of Jesus आणि येशू ख्रिस्ताची कृपा be with us forever and ever. आपल्या सर्वांवरती सर्व काळासाठी असू In दे Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. बोलो यीशु मसीह की जय यीशु मसीह की। जय. आज से आपका आजादी का जीवन शुरू हो गया। आणि आमेन। आजपासून तुमचं स्वतंत्रताचं जीवन चालू आज से झालं. परमेश्वर का आशीष आपका जीवन में प्रवेश होने वाला है। आणि आजपासून देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करत So आहे. get ready to walk with Jesus. आणि मग देवासंगती चालायसाठी तुम्ही तयार क्योंकि राहा. यीशु मसीह एक कहानी नहीं, कारण की येशू ख्रिस्त फक्त एक कथा नाही, यीशु मसीह हमारा जीवन को बदलने वाला पिता है। आमेन। कारण की तो आपल्या जीवनाला बदलणारा एक पिता So आहे. God bless you all. मग देव तुम्हाला So this आशीर्वादित time करो. I want to welcome Brother Deepak and his family. आणि मग आपण आज ब्रदर दीपकाने त्यांच्या कुटुंबाला स्वागत करूयात. God touched him in the road. आणि देवपाने त्यांना रस्त्यावरती स्पर्श केलं We होतं. were just meeting for 5 minutes. आम्ही फक्त 5 मिनिटासाठी भेटलो. God touched him there. देवाने त्यांना तिकडे स्पर्श So I केलं. welcome your family in Jesus' name. मग आम्ही तुमच्या कुटुंबाला स्वागत करतो येशूच्या नावात. Amen. Hallelujah. हालेलुया. You are all part of God's family. मग आता तुम्ही सर्व एक देवाच्या कुटुंबाचा हिस्सा So आहात. God bless you all. मग And I देव believe, तुम्हाला आशीर्वादित and I करो. believe miracles are going to come forward in Jesus' name. आणि माझा विश्वास आहे की चमत्कार पुढे येईल कितने येशूच्या लोगों को नावात. चमत्कार चाहिए जीवन मग में? किती लोकांना चमत्कारची गरज वो आहे हमारा जीवनात? पिता चमत्कार करने वाला है। आपला आमेन। पिता एक चमत्कारणारा पिता और आहे. हर समस्या के ऊपर परमेश्वर चमत्कार करने वाला है। आणि हर आमेन। एक समस्यावरती देवप्पा चमत्कार So करेल. God bless you all. देव तुम्हाला आशीर्वाद Can we all pray for Deepak and his wife for मग a minute? आपण ब्रदर दीपक आणि त्यांच्या वाईफ वरती They प्रार्थना are करूया. attending first time. ते इकडे पहिल्या वेळेस आहेत As a आपल्या husband and संगतीत. wife, they are attending church for the first time. आणि ते एक कुटुंबासारखं पहिल्या वेळेस इथे आलेले So आहेत. हम सब हाथ देकर के प्रार्थना करने वाले मग हैं। आपण त्यांच्याकडे हात उंच करूया आणि प्रार्थना करूया, Amen. त्यांना आशीर्वाद So देऊ. let's all pray now.
मग आपण आता प्रार्थना Father करूया. Lord, we pray for this wonderful family. हे देवप्पा ह्याच चांगल्या प्रेमाच्या कुटुंबासाठी आम्ही धन्यवाद मानतो. Lord, in Jesus' name, येशूच्या नावात we bless this family. ह्या कुटुंबाला आम्ही आशीर्वादित करतो. From today, आजपासनं we speak a new beginning in their life in the name त्यांच्या of Jesus. जीवनावरती नवीन सुरुवात आपण मागत आहोत येशूच्या Your नावात. word says, तुझं वचन असं if म्हणतं, Son of God set us free, जर देवाचा पुत्राने आपल्याला सुटका दिलेली we आहे are free forever. तर आपल्याला सुटका कायम This मिळालेली आहे. afternoon, in the name of या Jesus, दुपारी येशूच्या we नावात speak freedom upon both of them in आपण Jesus' name. स्वातंत्र्यता मागत आहोत या दोघांवरती येशूच्या Every नावात. bondages, we rebuke it in Jesus' name. आणि जे काही बांधलेले साखळे आहेत ते सर्व काही तुटून जाऊ दे येशूच्या I नावात. speak peace, joy in the family. आणि तुझी शांती आणि खुशी ह्या परिवारावरती असू दे Let देवा. them be blessed forever. आणि त्यांना आशीर्वाद भेटू दे सर्व Thank you, Lord. Let काळासाठी. your blessing continue in their life. धन्यवाद पित्या, तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये सतत असो In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Let's all clap and thank Jesus. Amen. So God bless you all. Next Sunday, क्या है Sunday? ईस्टर सर्विस है संडे सेम 2 बजे. पुनरुत्थानचा दिवस आहे रविवारी. मग 2 वाजता सर्वांना इकडे भेटूया. 2 बजे शार्प. कितने लोग 2 बजे शार्प आने वाले? मग किती लोक 2 वाजता शाम कितने लोग? येतील? एक समर्पण करेंगे परमेश्वर को. सही टाइम पे हम आने वाले. यस. Yes. कोई लोग आ रहे, बट आई वांट every one of us to come sharp 2 o'clock. Okay? Yes. Okay. God bless you all. Have a great evening in Jesus' name. Amen. Amen.